बोला. जय श्रीराम. आजचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे असे नितीन मामा जांभळे आणि त्यांच्या सहचरिणी शुभंगीताई जांभळे. नितीन मामांची जेव्हा जेव्हा आमचा संवाद होतो अत्यंत राष्ट्रभक्त, धर्मभक्त, देशाची, धर्माची कायम चिंता वाहणारे. तसंच आज आपल्या देशात अनेक समस्या आहेत आणि त्यांचं कार्य म्हणजे हे जे यज्ञ होत आहेत आपल्याकडे अनादी कालापासून यज्ञ संस्कृती नांदत आलेली आहे आणि कलियुगामध्ये तिचा प्रभाव कमी झालेला असताना लोकांना याच्यात सहभागी करून घेणे, यज्ञ संस्कृतीची सवय लावणे, अगदी त्याच पद्धतीने या माध्यमातून गोरक्षण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. असं राष्ट्रभक्तांचं, धर्मभक्तांचं संघटन करून केवळ कुठल्या स्वार्थपोटी नाही तर आपल्या पूर्णपणे देवा देशा धर्माचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या अंतःकरणातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची आणि तसंच या भारत मातेच्या गर्भात जो इस्लाम आणि ख्रिश्चनांचा उत्माद चाललेला आहे त्याला नष्ट करून पूर्णपणे देवा देशा धर्माचं, हिंदुत्वाचंच राज्य स्थापन करण्याची ताकद आपल्याला या यज्ञातनं भेटणार आहे. अशा मोठ्या प्रमाणावर यज्ञ सातत्याने झाले पाहिजेत आणि नितीन मामांना माझी ही विनंती आहे की त्यांनी सातत्याने असा देशादेवा धर्माचा संसार सुधारेल असे कार्यक्रम सातत्याने घेत राहू. त्यांना महालक्ष्मीची, भगवान विष्णूंची, धर्मवीर संभाजी महाराजांची कायम कृपादृष्टी प्राप्त झाली पाहिजे अशीच सदै इच्छा इथे येणाऱ्या प्रत्येकाने व्यक्त केली पाहिजे. आणि आजची परिस्थिती लक्षात घेता आपल्याकडे यज्ञ संस्कृती अत्यंत अनादी कालापासून चालत आलेली आहे. प्रभू श्रीराम असतील आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांपर्यंत यज्ञ संस्कृतीला प्राधान्य देण्याचं काम सगळ्याच महापुरुषांनी केलेलं आहे. धर्मसंस्थापनेकरता यज्ञाचा फार मोठा वाटा आपल्या संस्कृतीत राहिलेला आहे आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस यज्ञ होतात त्यावेळेस देवता प्रबळ होतात आणि देवता प्रबळ झाल्यानंतर निश्चितच सगळ्यांचं गुणगान होतं, राष्ट्राची संस्थापना होत असते. त्यामुळे हा जो प्रयोग केला तो अतिशय चांगला आहे आणि महादेव यांनी नक्कीच संतुष्ट झाले असतील. त्याच्यासोबतच आपण राष्ट्राचा विचार केला पाहिजे, राष्ट्र साक्षात्काराचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये इस्लाम आणि ख्रिश्चन संपूर्णपणे नष्ट करून आपल्याला परत धर्माची संस्थापना करता आली पाहिजे. त्या आकांक्षेचे, त्या ताकदीचे, त्या आगीचे हे नितीन मामा आहेत. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय श्रीराम.